आता श्री अध्याय 22वा ओवी 163. जागा झाला अमीर अमीर शक्कर म्हणे हा आज काय कहर हे अपरात्री झटक्याचे प्रहार होतात वरचे वर का बरे पाहुनी ही बाबांची लीला अमीर तात्काळ मनी तरकला विकार कोठे तरी प्रवेशला कळोनी आला बाबास तयास बाबांचा फार अनुभव ठावात यास बाबांचा स्वभाव आणि तयांच्या बोलण्याची माव त्याने हे सर्व जाणिले अरिष्ट ते जेव्हा भक्तांचे उशाशी म्हणतील बाबा ते आपले कुशीशी भाषाही अवगत अमीरासी तेने हे मनाशी ताडिले इतक्यात त्याच्याच उशाकडे काही वेळता दृष्टी पडे अब्दुल बत्ती कडे म्हणून ओरडे अमीर बत्ती अंताच बाहेर पसरले दिसले वेटोळे थोर प्रकाशे तो दिपला विखार मान खालीवर करीतसे तेथेच केली तयाची शांती बाबांचे महद उपकार मानिती म्हणती काय ही विलक्षण पद्धती देती जागृती कैसी की कैची विवशी कैची भक्ती काळ वेळेची द्यावी जागृती निज भक्तांची संकट निर्मुक्ती हेची युक्ती ते होती ऐशा सर्पांच्या अगणित कथा येथील बाबांच्या चरित्री वर्णता होईल ग्रंथाची अति विस्तारता म्हणून संक्षिप्ता आदरिली सर्प विंचू नारायण साधू तुकारामाचे वचन परी ते सर्व वंदावे दुरून हेही वचन तयांचे तेच म्हणती तया अधर्म तया पैजारीचे काम तया संबंधे वर्तन क्रम कळेना ठाम निर्बंध जयाचा जैसा स्वभाव धर्म तदनुसार तयाचे कर्म जैसा ईश्वरी नेम हेच की वर्म तेथील या शंकेचे समाधान बाबापाशी एकच जाण जीव मात्र समान अहिंसा प्रमाण सर्वार्थी विंचू काय सर्प काय ईश्वराचा सर्वांचा ठाय तयासी इच्छा नसता अपाय करवेल काय त्याचेनी हे विश्व अवघे ईश्वराधीन स्वतंत्र येथे काहीच हीन हे बाबांचे अनुभव ज्ञान आम्हा दुर्भिमान अभिमान सोडिना तळ्यात पड विंचू तळमळी खाली जाता पाण्याचे तळी एक आनंदे वाजवी टाळी म्हणे तू छळीसी ऐसाच
एक ऐकोनिया ती टाळी, धावत आला तळ्याचे पाळी, पाहुनी विंचू खाता गटंगळी, करुणा बहाळी कळवळे. मग तो जाऊनी तया जवळी, हळूच चिमटीत विंचू कटाळी, तेने जाती स्वभावे उसळी, मारुनी अंगोळी डंखिली. येथे काय अमुचे ज्ञान, आम्ही सर्वथैव पराधीन, बुद्धिदाता नारायण, घडविल आपण ते खरे. अनेकांचे अनेक अनुभव, मीही कथितो निजानुभव, साई वचन विश्वास गौरव, केवळ वैभव निष्ठेचे. जैसे काका साहेब दीक्षित, दिवसा वाचित नाथ भागवत, तैसेच प्रतिरात्री नीत रामायण भावार्थ वाचित. टळेल देवावरचे फूल, टळेल एक वेळ अंघोळ, टळेल इतर नेम सकळ, वाचन वेळ अटळती. हे दोन्ही ग्रंथ नाथांचे सार, सर्वस्व परमार्थाचे, समर्थ साईंच्या अनुग्रहाचे, द्योतक साचे दीक्षिताम. या अद्वितीय गोड ग्रंथी, आत्मज्ञान वैराग्य नीती, यांची अखंड त्रिगुण ज्योती, दिव्य दीप्ती प्रकाशे. यातील बोधामृताचा प्याला, जयास भाग्याचे ओठास लागला, तयाचा त्रिताप एकसारा शमला, मोक्ष लागला पाया ते. साई कृपे दीक्षिताला, श्रावणासी श्रोता भावा झाला, योग भगवत श्रवणाचा आला, उपकार झाला मजतेने. जाऊ लागलो दिवस रात्र, ऐकावया त्या कथा पवित्र, भाग्य उलगडले श्रवण सत्र, पावन श्रोत्र तेनेनी. असो ऐसी एक रात्र, कथा चालता परम पवित्र, आड कथा जी घडली विचित्र, श्रोता ते चरित्र ऐकिजे, काय करू एक वनिता, मध्येच दुसरे पुरे चित्ता, जाणूनी तयाचे श्रवणार्था, किमर्थ उपेक्षिता हो मी. चालली सुरस रामायणी कथा, पटली मातेची खून हनुमंता, तरी कसू जाई स्वामींची असमर्था, अंती अनर्थिता भोगिली, लागता रामबाण पिच्छाचा वारा, हनुमंत अंबरी फिरे गरगरा, प्राण कासावीस घाबरा, पिता ते अवसरा पावला. ऐकोनी तयाचे हित वचन, हनुमंत रामासी आला शरण, होत असता या भागाचे श्रवण, घडले विलक्षण ते ऐका,
कथा श्रवणी संलग्न श्रवणानंदी सकळ मग्न तो एक वृश्चिक मूर्त विघ्न कैसे के उत्पन्न झाले न कळे तयाही काय आवडी न कळत माझिया स्कंदी ओढी मारली देऊनी वसेला दडी रस सुखाडी चाखीत येथेही बाबांची साक्ष माझे नव्हते तिकडे लक्ष परी जो हरी कथेची दक्ष तया संरक्षक हरी स्वये सहज गेली माझी नजर पाहू जाता विंचू भयंकर माझिया दक्षिण स्कंदावर उपर न्यावर वर सुस्थिर नाही चलन नावलन स्वस्थ चित्त दत्तावधान श्रोता जनो श्रवण परायण स्वस्थ निजासन विराजितम उगीच देह स्वभावानुसार नांगीस चाळविता लवभार तरी बैसाया देतन थार दुःख अनिवार वितरिता राम कथेचा होता रंग श्रोते स्वक्ते पोथित दंग सकळांचा करिता रसभंग ऐसा हा कुसंग दुर्धर राम कथेचा हाची महिमा विघ्नांचा तेथे न चले गरिमा ती ये पावावे लागे उपरमा निज धर्मा विसरूनी राम कृपेने लाधलो बुद्धी हळूच दूर टाकावी उपाधी बिसवून येतो चंचल धी परमावधी पवधी होईतो होते जे उपरणे पांघुरले हळूच दो बाजू सावरले आत विंचूस दृढ गुंडाळले निहून पसरले बागेत विंचू जात्याच भयंकर वेळी जाईल जातीवर भय खरे परी बाबांची आज्ञाही सदर मारावया कर धजेना येथे श्रोत्या सहजी शंका विंचू घातकी वद्य नव्हे का डंकिता देईल का तो सुखा मारून एका कान कळे की सर्प विंचू विषारी प्राणी नुपेक्षित या कदा कोणी बाबा कायत या लागुनी द्यावे सोडूनी म्हणतील श्रोतियांची शंका खरी माझी ही होती तीच परी पुरविल ऐसिया प्रसंगा भितरी परीसा वैखरी बाबांची प्रश्न होता याहुनी बिकट शिरडीत काकांचे वाडिया प्रकट एकदा माडी खिडकी निकट विखार बिकट आढळला चौकटी तळी छिद्रद्वारे भितरी प्रवेश केला विखारे दीपला दीप ज्योतीनी करे वेटोळे करोनी बैसला दीपकाने जरी दीपला मनुष्याच्या चाहुले बुजाला
गजबज झाली तैसा चमकला क्षणेक उगला राहिला. मागे न जाई पुढे न येई खालीवर करी डोई मग एकची उडाली घाई. कैशा उपाई मारावा कोणी बडगा कोणी काठी घेऊनी आले उठी. जागा सांकळत यासाठी बहुत कष्टी झाले. सहज मारिता एक सरपटी आणि उतरता भिंती तळवटी. प्रथम गाठीता माझीच वळकटी महत् संकटी टाकीता. लागला मी तरी तो घाव चुकता डंख धरिता अपाव. बत्ती आणुनी लक्षिती ठाव तव त्या वाव सापडला. त्याची आली नव्हती वेळ आम्हा सकळांचे दैव ही सबळ. होती जरी ती काळ वेळ केला प्रतिपाळ बाबांनी. आल्या मार्गे करुणी त्वरा निघून गेला तो झरझरा. सोये निर्भय इतरा सुख परस्परा वाटले. मग मुक्ताराम उठला म्हणे बिचारा बरा सुटला. नसता त्या छिद्राद्वारे निसटला होता मुकला प्राणाला. मुक्तारामाची दयार्द्र दृष्टी पाहुनी झालो मी मनी कष्टी. काय कामची दया दुष्टी चालेल सृष्टी कैसेनी. मुक्ताराम एक कदा काळी आम्ही बसू ते सांज सकाळी. माझी तो वळकटी खिडकी जवळी मज ते बोली नावडली. पूर्व पक्ष त्याने केला उत्तर पक्ष म्या उचलिला. एकची वाद मातून राहिला निर्णय ठेला तैसाच. एक म्हणे सर्प मारावा क्षण एकही न उपेक्षावा. दुजा म्हणे निरापराध जीवा का दुष्टावा करावा. एक मुक्तारामाचा अधिकार एक माझा पुरस्कार. वाद बळवला परस्पर अंत पार येईना. गेले मुक्ताराम खाली म्या आपुली जागा बदलली. छिद्रास एक गुडदी बसविली वळकटी पसरली निजावया. डोळे लागले पेंगावया. मंडळी गेली निजावया. मीही देऊ लागलो जांभया. वाद आपसया थांबला. रात्र सरली उजाडले. शौच मुख मार्जन आटोपले. बाबा लेंडीवरून परतले. लोक जमले मशिदी. नित्याप्रमाणे प्रातकाळी आलो मशिदीस. नित्याचे वेळी मुक्तारामादी सर्व मंडळी आली बसली स्वस्थानी. कोणी हातावर
तम्हाकू चुरती, कोणी बाबांची चिलीम भरती, कोणी हातपाय दाबिती, सेवाये रीती चालली. बाबा जाणती सकाळच्या वृत्ती, मग ते हळूच प्रश्न पुसती. वादिती ती काय होती, ती गत राती वाड्यात. मग मी जे सैसे घडले, तैसे बाबास कथिले. मारावे वान मारावे पुसिले, सर्पास वहिले स्थिती. बाबांची तो एकची परी, सर्प विंचू झाले तरी. ईश्वर नांदे सर्वां भितरी, प्रेमच धरी सर्वार्थी. ईश्वर जगाचा सूत्रधारी, तयाच्या आज्ञेत वर्तती सारी. हो का विखार विंचू तरी, आज्ञे बाहेरी वर्तेना. म्हणून प्राणी मात्रावरी, प्रेमानी दयाच करी. सोडी साहस धरी सबोरी, रक्षिता श्रीहरी सकळा ते. येणे परी कितीशा कथा, साईबाबांच्या येतील सांगता. म्हणून यातील सारची तत्व, निवडून श्रोता घ्यावी की. पुढील अध्याय याहुनी गोड, भक्ती श्रद्धेची ती जोड. भक्त दीक्षित प्रसंग अवघड, निघतील बोकड मारावया. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अपमृत्यू निवारणम नाम द्विविंशो अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.